साबुदाणा खाताय तर थांबा, त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपल्या सर्वांच्या आवडीचा साबुदाणा टॅपिओका किंवा कसावा या मुळापासून बनवला जातो, जे मूळचे भारतीय नसून दक्षिण अमेरिकेतील आहे. 17व्या शतकात पोर्तुगीज जेव्हा व्यापारासाठी भारतात आले, तेव्हा अन्नाची सोय म्हणून त्यांनी टॅपिओका रूटची लागवड चालू केली, जो केवळ एक कंद म्हणून ओळखला गेला, ज्याला केरळमधील लोक कप्पा असे म्हणायचे. 1880च्या दशकात केरळमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला आणि पारंपरिक धान्याचा तुटवडा झाला. तेव्हा महाराज अहिल्याम तिरुनाल राम वर्मा आणि त्यांचे बंधू विशाखम तिरुनाल, जे की एक वनस्पती शास्त्रज्ञ होते, त्यांनी कसावा खाण्यात आणला आणि त्याची लागवड वाढवली. पण यामध्ये एक अडचण होती. या कसावा रूटमध्ये सायनोजेनिक ग्लुकोसाइड नावाचे विषारी घटक असतात. पण हे कसावा रूट योग्य रीतीने पाण्यात उकळून त्याचे स्टार्च काढले तर ते खाण्यायोग्य बनते, हे महाराजांनी पटवून दिलं आणि स्वतः दरबारात हे खाण्याची सुरुवात केली. अशा रीतीने कप्पा हा केरळमधील लोकांसाठी दुष्काळातील जीवनदायी बनला. पण त्यावेळी भारतामध्ये साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया नव्हती. 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर ही प्रक्रिया भारतामध्ये सुरू झाली. टॅपिओका स्टार्च पासून साबुदाणा बनवण्याचे पहिले युनिट तमिळनाडूतील सेलम येथे सुरू झाले. आजही 80% जास्त साबुदाणा उत्पादनाचे केंद्र सेलम आहे. दुष्काळातील जीवनदायी ते उपवासातील आवडीचा पदार्थ हा आहे साबुदाण्याचा प्रवास. मला तर साबुदाण्याची खिचडी खूप जास्त आवडते. तुम्हाला साबुदाण्याचा कोणता पदार्थ आवडतो मला कमेंट करून सांगा आणि रील शेअर करा तुमच्या साबुदाणा प्रेमी मित्रांसोबत.